बऱ्याच दिवसांनी ट्रेकला जायचा प्लॅन झाला आणि या पावसाळी सीझनचा पहिला ट्रेक म्हणून आम्ही सोंडाई किल्ल्यावर जायला निघालो. आम्ही कर्जत पोहोचलो आणि तिथून टॅक्सीने पायथ्याच्या सोंडेवाडी गावात येऊन पोहोचलो आणि तिथून आमचा ट्रेक सुरू झाला. हाय गाईज, वेलकम टू द चॅनल. आम्ही आज आलो आहे सोंडाई किल्ल्यावरती. सकाळी निघालो मुंबईवरून. कर्जत ट्रेन पकडली 6:30 वाजताची, जी आज संडेमुळे लेट होती. संडे आहे तरी पण म्हटलं एक जवळचा छोटासा ट्रेक करूया. कर्जत आलो, कर्जतवरून नाश्ता वगैरे केला आणि तिकडून मग आम्ही एक कॅब केली. जे आम्ही 7 जण आहेत तर आमचे 500 रुपये त्यांनी घेतले. आम्हाला माहीत नाही जास्त आहेत की कमी आहेत, बट तिथून आता म्हणजे बस शोधा, मग पुन्हा तिकडून कसं या माहीत नव्हतं. सो बेटर आहे, आम्ही विचार केला की जास्त लोक आहेत, आपण कॅबनेच जाऊया. ते सुद्धा म्हणजे इक्वलच होऊन जातं त्यामुळे. सो आता चढायला आम्ही स्टार्ट केलेलं आहे. पाऊस तर पडतोय आणि मस्त सगळीकडे धुकं दाटले. काय 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 व्हिडिओ बोल, आता बोल ना. हाय हाय म्हणा तुला. हे तूच बोलली, याला हळू चालतं. नाही काय बोलली, आम्ही किती फटाफट आलो, हळू आले. काय कॉन्फिडन्स. बोल बोल, काय बोलायचंय. खूप दिवसांनी चालू केलाय ना, मजा तर येते. 3 वर्ष ह्याच्या आधली जर व्हिडिओ कोणतेच भेटणार नाहीयेत. हा व्हिडिओ ही भेटेल की नाही शाश्वती नाहीये. आज तारीख किती आहे? शाश्वत 30 जून. 30 जून 2024 हा ट्रेक करतोय आम्ही. कधी येईल व्हिडिओ तुम्हीच सांगा. 25. तू 10 व्हिडिओ बनवतो, 10 मधली एकही अपलोड. अरे मी कुठे बोललो कंप्लेंट करा माझी. मी बोललो बोला काय पण. तारीखच करतोय. जायचं साईडला चल. करायला हवाय की नाही व्हिडिओ, आजच्या आज अपलोड करायला पाहिजे, रात्रीच्या रात्री. नाही, एवढा अनरिअलिस्टिक नाही. आमचा पण व्हिडिओ अपलोड करा कळलं प्लीज. ह्या सगळ्यांच्या ह्यांना मान देऊन काहीतरी. ह्यांना म्हणजे यांना हे सगळे आलेले सूचनांना मान द्या. हे तुला काय बोलायचंय? आज्ञेचं पालन करावे सगळ्यांच्या. येऊ नका. आम्ही आता चालायला सुरू केलं आहे. चालायला सुरू केलं थोडा वेळ झाला आणि मस्त नजारे इथे चेंज होत चाललेत. मध्ये मध्ये धुकं येतं आहे, जातं आहे, त्यामुळे थोडंसं क्लिअर होतं आहे. आता तर प्रॉपर डॅम पण दिसायला लागला इकडून मागे. अरे मोरबे डॅम आहे तो. डॅमचं नाव
इथे हे भलं मोठं टाकं आणि त्यात असलेलं स्वच्छ पाणी, या टाक्याचं संवर्धन झालेलं आहे हे कळत होतं. इथे हे टाकं साफ करून त्याच्या संवर्धनाचं काम चालू होतं आणि नंतर असं समजले की श्री मद्रायगिरी प्रतिष्ठानतर्फे सलग 8 रविवार श्रमदानाची मोहीम चालू आहे आणि आपल्याला जे आधी भलं मोठं टाकं दिसलं होतं त्याच्या संवर्धनासाठी सुद्धा त्यांनीच काम केलं होतं. या संस्थेच्या सर्व व्हॉलेंटियर्सच्या कामाला आमचा सलाम. किल्ल्याच्या माथ्यावर सोंडाई देवीचं मंदिर आहे, तिथे आम्ही दर्शन घेतलं. मध्येच ढग येत होते, पाऊस पडत होता. थोड्याच वेळात वातावरण अचानक क्लिअर होत होतं. बराच वेळ आम्ही आनंद घेतला आणि मग किल्ला उतरायला सुरुवात केली. परतीचा प्रवास चालू झाला आहे आता आमचा आणि चिखल वगैरे आहे, पण जास्त मोठं डिस्टन्स नाही आहे. इथून आम्हाला समोर मोरबे डॅम आणि त्या साईडला इर्षागडचं थोडंसं दिसतं आहे. पाठ इकडे माथेरानचं डोंगर थोडंसं दिसतो आहे. आमच्या ते अर्धे लोक पुढे गेलेत, आम्ही थोडे म्हणजे वेगवेगळे झालो, पण आम्ही एका कॉन्स्टंट स्पीडने खाली जातो. मला वाटतं एक तासामध्ये खाली उतरून जाऊ. चला. तर आता आम्ही खाली उतरलो आणि तिकडूनच पुढे एक थोड्या डिस्टन्सवरती एक वॉटरफॉल आहे. ॲक्च्युली वरून पण जायला एक रस्ता आहे. तर बट ठीक आहे, आम्ही खाली उतरलेलो आणि आम्हाला सांगितलं तिकडे एक मावशींनी की पुढे वॉटरफॉल आहे. तर वॉटरफॉल बघायला जात आहे, हेच बघणार आहे आणि निघणार. आम्ही एका ठिकाणी जेवणाचं ऑलरेडी सांगून ठेवलं आहे, पिठलं भाकरी मस्तपैकी, भाकरी आणि पिठलं सोबत. सो तो आजचा आता आमचा प्लॅन आहे, ते खाणार आणि निघणार. सकाळी ज्या गाडीने आलो त्याच काकांना सांगितलं की गाडी घेऊन या, फोन करून झाला आहे त्यांच्या गाडी पण. सो चला आता जाऊ, वॉटरफॉल दाखवतो तुम्हाला. आम्ही आता इथे वॉटरफॉल जवळ येऊन पोहोचलो होतो, पण काय माहिती या लोकांचं मन होत नाही जायचं. तो आता रिटर्न करतो. आम्ही सोंडेवाडी गावातच एका खानावळमध्ये जेवणाची ऑर्डर दिली होती. जेवण खूपच छान होतं, घरच्यासारखं एकदम. थोडा वेळ आम्ही खानावळीच्या मालकांसोबत गप्पा मारून परतीच्या प्रवासाला निघालो.